हॅलो हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसवी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मॅथ्स क्लास 1 लेसन नंबर 28 इक्वल शेअरिंग इक्वल ग्रुप्स वर्कबुक सोल्युशन. टीचरसाठी इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत पहा. फॉर द टीचर यूज ऑब्जेक्ट्स लाईक पेन्सिल्स, इरेजर, सीड्स एक्सेट्रा टू फॉर्म इक्वल ग्रुप्स ऑफ द ऑब्जेक्ट. तर इथं आपल्याला ऑब्जेक्ट्स यूज करायचे आहेत. कुठले कुठले ऑब्जेक्ट? पेन्सिल यूज करा, इरेजर, सीड्स यूज करा आणि त्यांचे काय करा, ग्रुप्स तयार करा म्हणलेले आहेत. इक्वल ग्रुप्स तयार करा म्हटलेलं आहे. दॅट इज द ग्रुप्स ऑफ 2 ऑब्जेक्ट्स. 2चा ग्रुप, 3चा ग्रुप, 4चा ग्रुप, असं छोटे छोटे ग्रुप्स तिथं इक्वली काय करा, तयार करा असं म्हटलेलं आहे. ग्रुप्स ऑफ 2 ऑब्जेक्ट्स, ग्रुप्स ऑफ 3 ऑब्जेक्ट्स एक्सेट्रा. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे read and learn. There are 6 pencils. तर तेथे टोटल किती पेन्सिल्स आहेत? 6 पेन्सिल्स आहेत. Observe how these pencils are given to equal to Sanju, Anju and Manju. तर 6 पेन्सिल्स आहेत. तर ते 6 पेन्सिल्स आपल्याला काय करायचं आहे? इक्वली शेअर करायचं आहे. काय करायचं आहे? इक्वली शेअरिंग करायचं आहे. कोणाकोणामध्ये? संजूमध्ये, अंजूमध्ये आणि मंजूमध्ये. दॅट इज ईच वन गेटिंग द सेम नंबर ऑफ पेन्सिल्स. सगळ्यांना इक्वल सेम नंबरचेच पेन्सिल्स भेटणं गरजेचं आहे. कोणाला कमी, कोणाला जास्त असं भेटू नाही. चला तर पाहून घेऊया. फर्स्ट पेन्सिल संजूला देण्यात आलेला आहे. तर सेकंड पेन्सिल अंजूला दिलो. थर्ड पेन्सिल दिलेलं आहे मंजूला. तर इथं 3 पेन्सिल्स संपल्या. 4th पेन्सिल पुन्हा संजूला गेलेला आहे. 5th पेन्सिल अंजूला गेलेला आहे आणि 6th पेन्सिल पुन्हा मंजूला गेलेला आहे. अशा प्रकारे संजूकडे 2 पेन्सिल्स आलेले आहेत, अंजूकडे सुद्धा 2 पेन्सिल्स आहे आणि मंजूकडे सुद्धा 2 पेन्सिल्स आहेत. अशा प्रकारे सगळ्यांना आपल्याला काय करायचं आहे? इक्वल शेअर करायचं आहे. इक्वल शेअरिंग करायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लेट अस डू make a equal groups of the object, count the groups and write the answer. तर इथं आपल्याला काही ऑब्जेक्ट्स देण्यात आलेले आहेत. त्या ऑब्जेक्ट्सचे आपल्याला काय करायचे आहेत? इक्वल ग्रुप्स तयार करायचे आहेत. समान ग्रुप्स तयार करायचे आहेत. काउंट द ग्रुप्स काउंट करायचे आहेत. टोटल किती ग्रुप्स तयार झालेले आहेत ते काउंट करायचे आहेत आणि इथं बॉक्समध्ये टोटल किती ग्रुप्स तयार झालेले आहेत ते इथं लिहून घ्यायचं आहे. चला तर पाहून घेऊया. सरोज हॅज अ 10 बीड्स. सरोजकडे किती बीड्स आहेत? किती मण्या आहेत? 10 बीड्स आहेत. 10 मण्या आहेत. शी गिव्स 2 बीड्स टू ईच गर्ल. तर सरोजकडे 10 बीड्स आहेत, 10 मण्या आहेत. तर ती काय करत आहे पहा. ईच बीड्स गिव्ह टू द गर्ल्स. 2 बीड्स टू ईच गर्ल्स. 2 बीड्स प्रत्येक मुलीला देत आहे. ती प्रत्येक गर्लला देत आहे. हाऊ मेनी गर्ल्स गेट द बीड्स. तर किती मुलींना हे बीड्स भेटणार आहे ते इथं पाहणार आहोत. तर कितीचा ग्रुप आहे हो? 2 बीड्सचा ग्रुप आहे. कितीचा ग्रुप आहे? 2चा ग्रुप आहे. तर इथं आपण ग्रुप ड्रॉ करून घेऊया. एका ग्रुपमध्ये 2 बीड्स असणार आहेत. एका ग्रुपमध्ये 2 बीड्स असणार आहे. तर आपल्याला इथं रफली आपण इथे ड्रॉ सुद्धा करू शकतो, म्हणजे इझिली आपल्याला कळून येईल की किती ग्रुप्स इथं तयार होते. तर किती ग्रुप्स तयार झाले काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5. तर किती ग्रुप्स तयार होतील? 5 ग्रुप्स येथे तयार होणार आहेत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे मनीष हॅज अ 15 फ्लावर्स. तर मनीषकडे 15 फ्लावर्स आहेत, 15 फ्लावर्स आहेत. ही गिव्स 3 फ्लावर्स टू ईच बॉय. तर त्यांनी काय केलेलं आहे? प्रत्येक बॉयला, ईच बॉयला 3 फ्लावर्स दिलेला आहे. त्यांनी काय केलेलं आहे? 3 फ्लावर्स दिलेला आहे. हाऊ मेनी बॉयज गेट द फ्लावर्स. तर किती मुलांना हे फ्लावर्स भेटलेले आहेत इथं सांगा म्हटलेलं आहे. तर आपण पहिला जसं बीड्सला ग्रुप केलं त्याच प्रकारे फ्लावरचं सुद्धा इथे आपण ग्रुप करून घेऊया किंवा लाईन सुद्धा आपण ड्रॉ करून घेऊ शकतो. कितीचा ग्रुप तयार होणार आहे? 3चा ग्रुप तयार होणार आहे. कितीचा? 3चा ग्रुप तयार होणार आहे. तर 3 फ्लावर्स नंतर आपण काय करून घेऊया? लाईन ड्रॉ करून घेऊया. तुम्ही सर्कल सुद्धा करू शकता किंवा लाईन सुद्धा ड्रॉ करू शकता, म्हणजे इझिली आपल्याला ग्रुप्स काय होतील? भेटतील. 3 फ्लावर्स आफ्टर काय करायचं आहे? लाईन ड्रॉ करायचं आहे. तर अशा प्रकारे किती ग्रुप्स होतील आपण काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5. तर किती ग्रुप्स झाले? 5 ग्रुप्स येथे झालेले आहेत.
नेक्स्ट वन आहे समीर हॅज 16 मार्बल्स. समीरकडं 16 मार्बल्स आहेत. मार्बल्स म्हणजेच काय, गोट्या. मार्बल्स म्हणजेच काय, गोट्या. किती आहेत, 16 आहेत. ही गिव्स 4 मार्बल्स टू ईच चाइल्ड. तर तो प्रत्येक मुलांना किती मार्बल्स देतोय, 4 मार्बल्स देतोय. म्हणजे इथं कितीचा ग्रुप तयार करायचा आहे, आपल्याला 4चा ग्रुप तयार करायचा आहे. हाऊ मेनी चिल्ड्रन्स गेट द मार्बल्स. तर किती चिल्ड्रन्सना हे मार्बल्स भेटणार आहे तिथं सांगा असं म्हटलेलं आहे. तर ग्रुप तयार करायचा आहे आपल्याला 4-4चा. तर 4 मार्बल्स नंतर आपण काय करून घेऊया, लाईन ड्रॉ करून घेऊया. म्हणजे आपल्याला इझिली काय होईल, ग्रुप्स भेटतील. 1 2 3 4. 4 आफ्टर आपण काय करणार आहोत, तिथं लाईन ड्रॉ करून घेऊया. पुन्हा एकदा 1 2 3 4. 4 आफ्टर काय करून घेऊया, लाईन ड्रॉ करून घेऊया. 1 2 3 4. 4 आफ्टर पुन्हा लाईन ड्रॉ करून घेऊया. 1 2 3 4. तर 4-4चा इथं ग्रुप तयार झालेले आहेत. किती ग्रुप्स होतात ते आपण काउंट करून घेऊया. 1 2 3 4. तर किती ग्रुप्स तयार झाले, 4 ग्रुप्स येथे तयार झालेले आहेत. नेक्स्ट वन आहे सागर हॅज 20 चॉक पीसेस. तर सागरकडे 20 खडूचे तुकडे आहेत. किती, 20 खडूंचे तुकडे आहेत. ही गिव्स टू 5 चॉक पीसेस टू ईच चाइल्ड. तर प्रत्येक मुलाला तो 5 चॉक्स देतोय. किती, 5 चॉक पीसेस देतोय, 5 खडूचे तुकडे देतोय. हाऊ मेनी चिल्ड्रन्स गेट द चॉक पीसेस. तर किती मुलांना, किती चिल्ड्रन्सना हे चॉक पीसेस भेटणार आहेत इथं सांगा म्हटलेलं आहे. ग्रुप कितीचं तयार होईल, 5 चॉक पीसेसचं तयार होईल. कितीचं, 5 चॉक. जिथं 5 चॉक्स येतील तिथं आपण लाईन ड्रॉ करून घेऊया. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. इक्वल ग्रुप्स डिवाइड झालेले आहेत. तर टोटल किती ग्रुप्स होतात आपण पाहून घेऊया. 1 2 3 4. तर किती ग्रुप्स म्हणजे किती चिल्ड्रन्सला भेटणार आहे चॉक्स, 4 चिल्ड्रन्सला इथे भेटणार आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लेट अस प्रॅक्टिस. लेट अस प्रॅक्टिस. डिवाइड द गिवन ऑब्जेक्ट इक्वली अँड राईट ॲप्रोप्रिएट नंबर इन द बॉक्सेस. तर ऑब्जेक्ट्स काय करा म्हणलेलं आहे, डिवाइड करा म्हणलेलं आहे. काय करा म्हणलेलं आहे, डिवाइड करा म्हणलेलं आहे इक्वली अँड ॲप्रोप्रिएट नंबर. जो करेक्ट आन्सर येणार आहे तोच आन्सर इथं बॉक्समध्ये लिहा असं म्हटलेलं आहे. ॲप्रोप्रिएट समान नंबर तिथं लिहा असं म्हटलेलं आहे. चला तर पाहून घेऊया. डिवाइड 9 बॉल्स इक्वली अमंग 3 चिल्ड्रन्स. तर टोटल 9 बॉल्स आहेत. तर हे 9 बॉल्स आपण किती चिल्ड्रन्समध्ये इक्वली डिवाइड करणार आहोत, देणार आहोत, तर 3 चिल्ड्रन्समध्ये डिवाइड करणार आहोत. तर 3 चिल्ड्रन्समध्ये डिवाइड करत असताना तर येथे आपल्याला 3-3चा ग्रुप तयार करावा लागेल. काय करावं लागेल, 3-3चा ग्रुप तयार करावा लागेल. कारण ईच चाइल्डला 3 बॉल्स येथे भेटणार आहेत. तर ईच चाइल्ड गेट्स 3 बॉल्स. 3 ग्रुप्समध्ये आपण इथं डिवाइड केलो तर इथं ईच चाइल्डला 3 बॉल्स भेटणार आहेत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे डिवाइड 8 ऑरेंजेस इक्वल अमंग 4 मेन. तर 4 मेन्समध्ये 4 पर्सन्स आहेत, 4 माणसं आहेत. तर त्या 4 माणसांमध्ये आपल्याला 8 ऑरेंजेस डिवाइड करायचे. काय करायचे आहेत, 8 ऑरेंजेस डिवाइड करायचे आहेत. तर 2-2चा ग्रुप येथे आपल्याला तयार करावा लागणार आहे. काय करावं लागणार आहे, 2-2चा ग्रुप येथे तयार करावा लागणार आहे. त्यानंतरच त्या 4 पर्सन्सला हे काय भेटतील, ऑरेंज भेटतील. तर ईच मॅन गेट्स 2 ऑरेंज. तर त्या 4 पर्सन्सला किती ऑरेंजेस भेटलेले आहेत, 2 ऑरेंजेस येथे भेटलेले आहेत. नेक्स्ट वन आहे लुक ॲट द लीफ ऑफ द स्टिकर्स ऑफ द स्टार. यू हॅव पुट इक्वल नंबर्स ऑफ द स्टार्स ऑन द गिवन कॅप्स अँड ड्रॉज दो स्टार्स ऑन द कॅप्स. तर एका पानावर आपल्याला स्टार्स देण्यात आलेले आहेत. काय देण्यात आलेले आहेत, स्टार्स देण्यात आलेले आहेत. आणि बाजूला आपल्याला 4 कॅप्स देण्यात आलेले आहेत. किती, 4 कॅप्स देण्यात आलेले आहेत. तर प्रत्येक कॅपवर, प्रत्येक टोपीवर किती स्टार्स बसतील इक्वली इथं विचारण्यात आलेलं आहे. तर पहिला आपण काउंट करून घेऊया किती स्टार्स आहेत. टोटल 16 स्टार्स आहेत. तर 16 स्टार्सला आपल्याला 4 कॅप्समध्ये डिवाइड करायचं आहे. तर एका कॅपमध्ये 4 स्टार्स बसतील. किती, 4. पहा, हा फर्स्ट कॅपवर बसला, हा सेकंड कॅपवर बसला, हा
थर्ड कॅपवर बसला आणि हा फोर्थ कॅपवर बसलेला आहे. तर अशा प्रकारे ईच कॅपवर 4 स्टार्स बसतील. किती? 4 स्टार्स बसणार आहेत. तर हे इथं ड्रॉ करा म्हटलेलं आहे. काय करा म्हटलेलं आहे? ते स्टार्स चित्र काढून घ्या म्हटलेले आहेत स्टार्सचं कॅपवर. तर अशा प्रकारे ईच कॅपवर, प्रत्येक कॅपवर आपल्याला 4 स्टार्स बसतील. तर टोटल 16 आहेत. इथे सुद्धा 4 + 4 + 4 + 4 + 16 झाले. हाऊ मेनी स्टार्स डिड यू ड्रॉ ऑन ईच कॅप? तर एका कॅपवर आपण किती स्टार्स काढलो? 4 स्टार्स काढलो. एका कॅपवर, प्रत्येक कॅपवर आपण किती स्टार्स काढत गेलो? 4 4 4 4 काढत गेलो. तर ईच कॅपवर आपण 4 स्टार्स येथे काढलेलो आहोत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, कॅन यू टेल ईच शर्ट्स रिक्वायर 3 बटन्स? प्रत्येक शर्टाला 3 बटन्स लागतात. आय हॅव 12 बटन्स. माझ्याकडे 12 बटन्स आहेत. माझ्याकडे किती बटन्स आहेत? 12 बटन्स आहे विथ मी. अँड हाऊ मेनी शर्ट्स कॅन आय स्टिच अ बटन? तर मी किती शर्टांना बटन लावू शकतो किंवा शकते, असे इथं क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. तर एका शर्टला 3 बटन्स लागणार आहेत. त्यांच्याकडे आहे 12 बटन्स. तर किती शर्ट्स ते शिवू शकतात बटन्स लावून तिथं विचारण्यात आलेलं आहे. 3च्या टेबलमध्ये 12 हा 4th स्टेपला आहे. तर ते 4 शर्ट काय करू शकतात? स्टिच करू शकतात. 3चा टेबल 12 पर्यंत म्हणा पहा. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 4 जा 12. तर किती फिंगर्स येतील? 4 फिंगर्स येतील. तर किती शर्ट्स ते बटन्स लावू शकतात? किती शर्ट्सना ते बटन लावू शकतात? 4 शर्ट्सना ते काय करू शकतात? बटन लावू शकतात. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 28 इक्वल शेअरिंग, इक्वल ग्रुप्स वर्कबुक सोल्युशन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.